नमस्कार 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 मंडळी, मी आशिष. मी तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करतो तुमच्या लाडक्या धमाकेदार आणि मजेशीर कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे 16 सख्यांचा कल्ला माय लेकरांचा. बरं, सगळ्या वहिनी तुम्ही आलेल्या आहात, ऑफिसवरनं आलात. हा, ताई, मावशी, आजी सगळे आलेले आहेत. अच्छा, हा, चहाचा कप घेतला हातात. ओके, बरं, लहान मुलं आले, सगळी बसलेत तुम्ही सगळे टीव्ही समोर. व्हेरी गुड. त्या आजच्या भागामध्ये ज्या धुरंधर जोड्या सहभागी झालेल्या आहेत त्या सगळ्यांना मी विनंती करतो की त्यांनी हो 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 या या इथे पटापटा या या. बरं, व्हेरी गुड. तर आपण या खेळाला सुरुवात करूया, पण त्याआधी ही जे माझे सगळे भाचे कंपनी आहेत त्यांची आपण जरा ओळख करून घेऊया. छोटी ताई, तुझं नाव सांग बरं. अमायरा. मस्त नाव आहे रे, किती सुंदर नाव आहे अमायरा. म्हणजे काय अमायरा म्हणजे काय? अमायरा प्रिन्सेस. हो, अमायरा म्हणजे प्रिन्सेस. तुला मारतो कोण जास्त, आई की बाबा? पप्पा. पप्पा मारतात. पटके का मिळतात पण तुला? आगाऊपणा केल्यावर. आगाऊपणा करतेस तू? पण का करतेस आगाऊपणा? आर्यन ताप देतो. कोण ताप देतो? आर्यन. आर्यन तुझा भाऊ? हा. जयशा छोटा आहे की मोठा आहे? छोटा. छोटा. तो ताप देतो आणि तू आगाऊपणा करतेस. व्हेरी गुड. ताली दे. अरे, करायचं आगाऊपणा या वयात, काय होते. मस्त. ओके, व्हेरी गुड. हा दादू, तुला मोठं झाल्यानंतर काय व्हायचंय? पोलीस. पण पोलीस इन्स्पेक्टरच का व्हायचंय तुला? शांतता है ना, भयान शांतता. म्हणजे तू सिक्रेट आहे ना, हे आम्हाला सांगायचं नाहीये ना? ओके बाबा, नको सांगूस, हरकत नाही. व्हेरी गुड. काही प्रोटोकॉल असतात ते पाळावे लागतात ना तुम्हाला? हो. अच्छा, ओके, ठीक आहे, हरकत नाही. तुला कोण व्हायचंय मोठं झाल्यानंतर बाळा? डान्स टीचर. डान्स टीचर? डान्स येतो? तू रील वगैरे पण बनवतेस? क्या बात आहे. मग समजा आता आपल्याला रील बनवायचं तर आपण काय करूया, म्हणजे काय करायचं असतं? मला दाखव ना डान्स. व्हेरी गुड, व्हेरी गुड, मस्तच. ओहो ताई, तुझं सुपर हिरो कोण आहे? माय फादर. ओ, युअर फादर. पण का पप्पा का सुपर हिरो आहेत? कारण ते आर्मी ऑफिसर आहेत. ते आर्मी ऑफिसर आहेत? येस. क्या बात आहे यार, एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत त्यांच्यासाठी. आणि आता सुरू करूया आपल्या या धमाकेदार आणि मजेशीर खेळाला, ज्या खेळाचं नाव आहे एक चेंडू झेलूबाई. काय करायचंय, 1 2 3 म्हटल्यानंतर ही काठी अशी पकडायची. ओके, काठी पकडल्यानंतर त्याच्यातला हा जो चेंडू आहे तो एक चेंडू असं घ्यायचंय, या काठीवरती बरोबर बॅलन्स करायचंय. असं पकडल्यानंतर तुमच्या भांड्यात पुन्हा बरोबर असं टाकायचंय. जी ताई कमीत कमी वेळेमध्ये 5च्या 5 चेंडू अशा पद्धतीने तुमच्या समोरच्या भांड्यामध्ये टाकेल ती असणार आहे विजेती. अशा 5 जोड्या विजेत्या होणार आहे आणि 1 जोडी मात्र बाद होणार आहे. 1 2 3. शाबाश शाबाश शाबाश. ओके, पडला की पुन्हा यायचंय मागे. हा, पडला की पुन्हा यायचंय मागे. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड, मस्तच. शाबाश शाबाश, व्हेरी गुड. पुन्हा यायचंय, तो द्यायचंय. पडला पडला पडला, पुन्हा मागे यायचंय. झाले, मस्तच. शाबाश शाबाश शाबाश. ओके, पुन्हा पडला, पुन्हा मागे यायचंय. हा, व्हेरी गुड. हा दीदी लवकर. हा, व्हेरी गुड. हा, वेळ संपलेली आहे. जी जोडी बाद झालेली आहे ती जोडी आहे अनिताताई आणि राजवीर यांची. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. काढू. आणि पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन तुम्हा 5 जोड्यांचं, कारण तुम्ही आलेल्या आहात आपल्या या पुढच्या खेळाकडे. तेव्हा आपण हा खेळ खेळणार आहोत, पण त्याआधी आपण जरा ताईंसोबत त्यांच्या माहेरच्या आठवणींमध्ये जाऊया. काय सांगशील ताई माहेर बद्दल?
कोण येतं डोळ्यासमोर माहेर म्हटल्यानंतर? माहेर म्हणजे पहिले आई वडीलच येतात. मुळात आई माझी सगळ्यात, कारण तिने खूप कष्ट करून शिकवलं. आई माझी म्हणजे घरकाम करते, अजूनही करते ती. म्हणजे खूप म्हणजे तिने त्यावेळेस खूप मेहनत गेली. म्हणजे मला जवळजवळ आठवते की म्हणजे बाजूचे वगैरे असे पैसे भरून मी जवळजवळ क्लासेस करून असं माझं 10वी-12वी मी कंप्लीट केलंय माझं. आणि आता इथपर्यंत आणलं आहे. पण मग आता आई अजूनही कामं करते? हो, अजूनही करते ती काम ते. हो. आपलं माहिती एक कपाट असतं हक्काचं माहेरी, ते आहे कपाट आहे अजून? हो आहे. लहानपणी जास्त करून मला पुस्तकं खूप आवडतात. अच्छा. पुस्तकं माझी जास्त आठवण आहेत. पुस्तकं वगैरे जुनी वगैरे आहेत माझी भरपूर ओके. घरी पण. त्यांनी जपून ठेवलेत अजून ती सगळी माझी आठवण म्हणून. वा. तर आज या माध्यमातून समजा आई बाबांचे आभार मानायचे असतील किंवा तुझ्या मनातलं व्यक्त करायचं असेल तर काय सांगशील या? आई वडिलांविषयी सांगायचं म्हणाल तर आईचे सगळ्यात जास्त आभार मानेन. आणि वडिलांनी पण तितकीच मेहनत घेतली. जे मला वाटते ऋण मी नाहीच फेडू शकणार किती केलं तरी. वा, नक्कीच ताई. आणि आई बाबांचे दोघांचे हे प्रेम आणि आशीर्वाद तुझ्या पाठीशी सतत असतीलच आणि राहतीलच. ओके ताई, आता आपण या ताईंशी बोलूया. ताई, काय सांगशील माहेरबद्दल? डोळे असे बंद केले आणि माहेर म्हटल्यानंतर कोण डोळ्यासमोर येतो तुझ्या? माझी बहीण आणि माझी आई. म्हणजे माझी बहीण जवळजवळ माझी दुसरी आईच आहे. त्याने खूप म्हणजे मला साथ दिली आहे. म्हणजे मी खूप अल्लड म्हणजे माझेच टँट्रम्स असायचे घरी. त्यांनी त्या दोघी समजदार आहेत, खूप शांत आहेत आणि त्यांनी मला खूप समजून घेतलं आहे आत्तापर्यंत. ताई, असं म्हणतात की आई होणं ही खूप मोठी गोष्ट असते आणि म्हणजे एका मुलाला किंवा एका मुलीला जन्म देणं म्हणजे बाईचा एक दुसरा जन्म असतो. तुझा अनुभव काय सांगशील तू? माझा अनुभव म्हणजे माझं लग्न झालं 20 वर्षाची होती आणि लगेच लग्नानंतर 4 महिन्यात मला कन्सीव्ह झालं. त्यानंतर मग आमचं शिफ्ट झालं बँगलोरला. कोरोनाची वेव होती, त्यामुळे मग कोणी घरी येऊ शकत नव्हतं की टेक केअर करायसाठी किंवा बघायसाठी. तर मी आणि माझे हस्बंड आम्ही दोघंच होतो. आम्ही मॅनेज केलं कसं तरी. आणि त्यानंतर आमची मुलगी झाली की लगेच ती 5 महिन्याची झाल्यानंतर तिला सीझर्स म्हणजे जे फिट्सचा त्रास सुरू झाला. तर त्यात पण तिने आम्हाला खूप साथ दिली. आम्ही पण पॅनिक झालो होतो, पण तिच्याकडे बघून आम्हाला एक आधार मिळाला की म्हणजे नाही, आम्ही करू शकतो. आम्हाला नेहमी वाटायचं की नाही आम्ही चुकलो आहे का ॲज अ पॅरेंट, पण तिच्यामुळे तिला बघून आम्ही तिचा हसरा चेहरा बघत आम्ही ते दिवस काढले कसे तरी. या गोष्टीवरनं मला खरंच एक गोष्ट मला नक्कीच सांगायला आवडेल की एकतर जेव्हा आपण आई होत असतो तेव्हा 9 महिने आपण आपल्या बाळाला सांभाळत असतो आणि बाळाचा जन्म झाल्यानंतर सुद्धा एखाद्या बाळाला जर समजा असा आजार असेल तर त्या आजारातून बाहेरसुद्धा तीच आई काढू शकते. आणि म्हणूनच आईच असते की जी आपल्या लेकरांची अशी काळजी घेऊ शकते आणि त्याला संकटातून बाहेर काढू शकते. म्हणूनच असं म्हटलं ना की आई म्हणजे शेवटी एक मला वाटतं देवाचं रूपच आहे. आणि त्यासाठी खरं तर ताई तुझं खूप मनापासून कौतुक आहे. तर एकदा जोरदार टाळ्या. माहेरच्या या गोड आठवणीनंतर आता सुरू करूया आपल्या ह्या धमाकेदार आणि मस्त खेळाला, ज्या खेळाचं नाव आहे रिंग सटॅक फुगा फटॅक. समोर 4 फुगे आहेत बरोबर, तुमच्या रेषेमध्ये आहेत. हा, काय करायचंय एका वेळी एकच म्हणजे असं ठाक 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 फोडत जायचंय. हा शेवटचा फुगा फोडला की पुन्हा मागे यायचंय आणि तुमच्या समोर जे प्लास्टिकचे तुकडे दिसत आहेत ते तुकडे जोडायचे. ते जोडून एक रिंग तयार होईल. ती रिंग तयार झाली की हात वरती करायचंय म्हणजे आम्हाला कळेल पहिली ताई कुठली आहे किंवा पहिला दादा कुठला आहे. ओके, 1 2 3 चालो काय लवकर हा. अगं फोड ना ग माझी आई, फोड. अगं फोड ना. जाऊ दुसरा. हा तिसरा. हा, व्हेरी गुड. हात वरती करायचंय. ओके, व्हेरी गुड. नीट जोडायचंय. व्हेरी गुड. हा, हात वरती करा. ओके, व्हेरी गुड. झाल्यानंतर हात जोडायचे, हात वरती करायचे. नाही, सुटले. अजून ते लावायचे. हा, व्हेरी गुड. हा, व्हेरी गुड. लवकर 2 जोड्या आलेल्या आहेत. तिसरी जोडीसाठी चुरस आहे. ओके, व्हेरी गुड. आम्हाला दाखवायचंय. हा, ओके. व्हेरी गुड. हा,
हातात पकडा. ओके, शाबाश. ओके, व्हेरी गुड. हा, शाबाश. हा मस्तच. हा, व्हेरी गुड. हा शाबाश. ओके, हा मस्तच. हा, आणि निर्णय असा आहे, पहिली जोडी जी आहे पल्लवीताई आणि राजवीर यांची, ती गेलेली आहे पुढच्या खेळामध्ये. त्याच्यानंतर दुसरी जोडी आहे कोमलताई आणि शुभ्रा यांची, एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. त्याच्यामुळे तिसरी जोडी आहे रेणाताई आणि अमेरा यांची, एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. हेच वॉटर बॅग, कंपास बॉक्स. आणि अशा पद्धतीने 2 जोड्या बाद झालेल्या आहेत आणि 3 जोड्या केलेल्या आहेत. शेवटच्या खेळाकडे एकदा जोरदार टाळ्या. ताली दे दे इधर, ताली दे दे, ताली. कंपास बॉक्स पाडली. म्हणजे पहिल्या 2 खेळांमध्ये खरंच खूप मजा आलेली आहे. आणि आता शेवटचा खेळ काय असणार आहे ही उत्सुकता जेवढी तुम्हाला आहे तेवढीच मला सुद्धा आहे. पण त्याआधी सुरू करूया आपण आपल्या अत्यंत सुंदर अशा भागाला, ज्याचं नाव आहे पत्र मनातलं. आणि अर्थातच तुम्हाला माहिती आहे की ह्या भागामध्ये आपण एक विषय लहान मुलांना देत असतो. आजचा विषय आहे मी मुख्याध्यापक किंवा मी मुख्याध्यापिका झाले तर. आणि सगळ्यांनी खूप छान छान पत्र लिहिली, पण त्यातल्या 2 पत्रांची आपण इथे निवड केलेली आहे. तर सगळ्यात आधी आपण या दादूचं पत्र ऐकूया. नमस्कार, माझं नाव राजवीर आहे. मी जर मुख्याध्यापक झालो तर मी गणित हा विषय शिकवीन आणि गणित हा माझा लाडका विषय आहे. मला स्वतःला 20 पर्यंतचे पाढे येतात. जर का मी मुख्याध्यापक झालो तर सगळ्या मुलांचं गणित सुधारेल आणि परीक्षेमध्ये खूप जास्तीत जास्त मार्क मिळतील यासाठी प्रयत्न करेल. 20 पर्यंतचं टेबल तुझं पाठ आहे? काय सांगतो? 18चा पाढा येतो? बोल बघूया. नाही, हरकत नाही. मला माहिती आहे तुझ्या चेहऱ्याचा जो राग आहे माझ्याकडे बघून, बरोबर आहे. कारण आता आहे ना की आता परीक्षा झालेली आहेत, रिझल्ट पण लागलेला आहे, सुट्टी लागलेली आहे, खेळायचे दिवस आहेत आणि हा मला प्रश्न काय विचारतोय, मला पाढे कसले विचारतोय, हा जो सगळा राग तुझ्या चेहऱ्यात दिसतोय. त्यामुळे माझीच चूक आहे, मी मान्य करतो माझी चूक आहे. मला तर सगळं येतो, 18चा पाढा पूर्ण येतो. म्हणून दाखवू मी? म्हणून दाखवू? 18 एके 18, 18 दुणे 38, 18 त्रिक 18 चौक 18 पाची 18 सिक 18 साते 18 आठी 18 नव्वे 18 दहे है की नाही? किती सोप्पा पाढा आहे की नाही? मजेशीर आहे. फक्त चाल माझी तेवढी लक्षात राहिलेली आहे. पण असे पाढे पाठ करू नको. हा, जे टेबल माहिती आहे, जे आहे योग्य टेबल आहे तेच पाठ कर. ओके, व्हेरी गुड. आता आपण ह्या ताईशी बोलूया. हा ताई, तुझं नाव सांग बरं. माय सेल्फ शुभ्रा राव लावळे. ओ माय सेल्फ. ओके, इंग्लिश मीडियम. येस. ओ माय गॉड, माझा कोटा संपलेला आहे. माझं मला एवढंच येतं. ताई, मुख्याध्यापिका झाल्यानंतर तू काय काय करणार आहेस ते आम्हाला ऐकायचंय. खेळाचे टायमिंग वाढवेन, अभ्यासाचे ओझे कमी करेन, मुलांच्या आवडीप्रमाणे त्याचे तास देईन, जेवणाची सुट्टी मोठी करेन. अच्छा. आणि आठवड्याचे 5 दिवस स्कूल ठेवेन, शनिवार रविवार सुट्टी. आठवड्याचे 5 दिवस स्कूल ठेवणार आणि शनिवार रविवार सुट्टी. पण मग आठवड्याचे 6 दिवस नाही सुट्टी ठेवणार? नाही, 2 दिवस सुट्टी खेळण्यासाठी. तू आता किती तास खेळतेस म्हणजे स्वतः? आता 1 तास. 1 तास खेळते फक्त दिवसभरात? आता तो सुट्टी लागली आहे ना, मग आता तर दिवसभर खेळत असशील ना, सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत? येस. ओके, बरं. मी कधी कधी म्हणजे खूप वेळ खेळते आणि कधी कधी नाही. अच्छा, कधी कधी खूप वेळ खेळतेस? कधी कधी टेबल्स पाठ करते. टेबल पाठ करते? ओ, टेबल पाठ करते. ओ, आहे हुशार मुलं रे तुम्ही, खरंच. आम्हाला तर कधी अजूनपर्यंत मला टेबल लक्षात नाही राहत. हां, व्हेरी गुड, खूप छान. पण मग कधी कधी खेळतेस म्हणजे काय काय खेळतेस मग? लपाछपी सगळं.
लपाछपी वगैरे सगळं. हाईड अँड तुझा आवडता खेळ कुठला आहे? पकडा पकडी. पकडा पकडी आहे. येस. ओ अच्छा, व्हेरी गुड. आणि मोबाईलवरती सगळ्यात आवडता खेळ कुठला? सगळ्यात आवडतं खेळ तर हा? युट्यूब. म्हणजे तू मोबाईल बघतेस हा? किती बघतेस दिवसातून मोबाईल किती वापरतेस? जास्त वेळ. जास्त वेळ वापरतेस. मग मुख्याध्यापिका बाई, जास्त वेळ मोबाईल वापरणे हे चुकीचे आहे का बरोबर आहे? चुकीचे. मग तुम्ही का करता असं? मग तुम्हीच जर असं केलं तर तुम्ही मुलांना काय सांगणार? हे की नाही? चुकीचं आहे ना. मग Yes. मोबाईलवरती जास्त खेळायचं नाही. नाही, जास्त मैदानी खेळ खेळायचे, Yes. आहे की नाही? पण ताई खूप छान वाटलं तुझे विचार ऐकून. मला ताईंशी बोलायचे. वक्तव्य खूप चांगलं आहे तिचं, खूप छान बोलते ती एकदम. तर पण ती असं कधी पार्टिसिपेट वगैरे होते? हा होते ना. होते का? ओके, व्हेरी गुड. तिचं वाचन वगैरे खूप आहे का असं? हो, सेल्फ स्टडी करते ती. अच्छा. जास्त मला वेळ नसतो. पण कशात कल जास्त आहे तिचा? कल कशात जास्त आहे? मॉडेलिंग. मॉडेलिंग. मॉडेलिंग करायचे. ओके. ओ हो. तरी मला वाटलंच तू ज्या पद्धतीने बोलतेस, ज्या पद्धतीने माय सेल्फ जी काय बोललीस, नाव सांगताना सुरुवातच जी काय केलीस. 6 जूनला माझा एक मोठा हे आहे, फॅशन शो. ओ माय गॉड यार, फॅशन शो. येस. आम्ही तर ही कधी नावच ऐकली नव्हती. हल्ली आत्ता ऐकतो ह्या प्रोफेशन मध्ये आल्यानंतर फॅशन शो अँड ऑल. काय असतो पण हा फॅशन शो? वॉकिंग, कॅटवॉकिंग जे तुला येतं करते. असं कॅटवॉक वगैरे येतं? येस. काय सांगतेस? आम्हाला बघायचं मग कॅटवॉक. ताई कसा वाटला माझा कॅटवॉक? छान. हा? छान. कॅट सो फनी. सो फनी. सो फनी. येस. ओके, माझा डॉग वॉक होतं ना. हा? पण क्या बात, एकदा जोरदार टाळ्या दोन्ही मायलेकींसाठी झाल्या पाहिजेत. आणि मला आत्ता कळलंय की हे जे काय प्रोफेशन आहे किंवा हा जो काही छंद आहे हा कुठून आलाय हे आत्ता कळलेलं आहे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. व्हेरी गुड. काय कॅटवॉक केलंय, वा वा. अरे खरंच खूप शिकण्यासारखे. पण ताई एक सांगू का मी, की नक्कीच तू या क्षेत्रामध्ये करिअर तू कर, पण त्याच्यामध्ये मेहनत पण खूप असते आणि पेशन्स पण खूप असतात. आणि खूप चांगली चांगली मंडळी या क्षेत्रामध्ये आहेत, ज्यांनी नाव केलेलं आहे. पण एक सांगू तुला, अभ्यास मात्र पूर्ण कर, येस. शिक्षण पूर्ण कर, कारण ते फार महत्वाचं असतं. कळलं का? करशील ना? येस. हा, प्रॉमिस? येस. दे ताली. ताली दे दे. ये बात है. व्हेरी गुड. आणि आता जाऊया आपल्या शेवटच्या खेळाकडे. येस. पत्र मनातल्या या भागानंतर आपण सुरू करणार आहोत आपल्या या शेवटच्या खेळाला. आता ह्या खेळाचं नाव आहे आई माझी कांगारू. तुम्ही म्हणाल हे असं काय नाव आहे? माझे हे जे भाचे कंपनी आहेत ते ना, ते हे जे छोटं भांडे ना ज्यात चेंडू आहेत ते घेऊन ह्या लाईनीच्या इथे पुढे उभं राहणार. हां, म्हणजे असं लहान मुलांनी असं उभं राहायचं आणि हा जो चेंडू आहे तो चेंडू असा मागे टाकायचा आहे आणि तो आईनी झेलायचं. हे भांडं असं पकडायचं आणि जिथे टाकेल तिथे जाऊन आईने ते झेलायचं. जी जोडी जास्तीत जास्त चेंडू गोळा करेल ती असणाऱ्या या खेळाची विजेती म्हणजे धुरंधर जोडी. आणि 1 2 3 टाक बरं. पडला. हा, ओके, गेलेला आहे. टाक बरं. गेलेला आहे. टाक. हळू हळू. ओके, 2. हा, रेडी. 3. हा, टाक बरं. 3 चेंडू झेललेले आहेत. एका जोरदार टाळ्या. व्हेरी गुड.
ओ हो, शबाश. नाही, एक चेंडू खेळलेला आहे आणि आता शेवटचा चेंडू टाक बरं. ओके, पडला 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 पडला. ज्या जोडीने एकही चेंडू झेलला नाही ती जोडी आहे पल्लवीताई आणि राजवीर यांची. तुमची जोडी 3ऱ्या क्रमांकाची आहे. उघड. हा, काय आलेलं आहे चिठ्ठीमध्ये? पेन्सिल बॉक्स. आणि उपविजेती जोडी ठरलेली आहे प्रेरणाताई आणि अमायरा यांची. त्यांनी एक चेंडू खेळलेला आहे. एकदा जोरदार टाळ्या. त्यामुळे ताई तुला मिळतोय सन मराठीकडून तुझा खास हक्काचा माहेरचा आहे इंडक्शन. ॲव्हेंजर. आणि अर्थातच या खेळाची विजेती जोडी आणि या भागाची धुरंधर जोडी ठरलेली आहे कोमलताई आणि शुभ्रा यांची. एकदा जोरदार टाळ्या होऊ जाऊ दे. सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा. तू हुकुमाची राणी झालेली आहेस आणि ताई त्यामुळे तुला मिळतोय सन मराठीकडून तुझ्या हक्काचा माहेरचा आहेर मायक्रोवेव्ह. खूप खूप अभिनंदन. बरं ताई, तू हुकुमाची राणी झालीस, तसं कुठला हुकूम तुला इथे आज सोडावं असं वाटतं की तो हुकूम सगळ्यांनी पाळला पाहिजे? मला असं वाटतं की इंग्रजी भाषा ही आपले उपजीविकेचे साधन आहे, पण जी मराठी भाषा आहे ती आपली मातृभाषा आहे. तर ती पुढच्या पिढीने पण तशी म्हणजे मातृभाषा जपावी एवढंच सांगेन पुढच्या पिढीला. खूप छान वाटलं आणि अत्यंत महत्त्वाचा तू मुद्दा इथे मांडलेला आहेस की मला असं वाटतं जरी तुम्ही इंग्लिश मीडियममध्ये आपल्या मुलांना घातलं असलं तरी सुद्धा मराठी भाषा ही यायलाच पाहिजे, ती बोलली गेलीच पाहिजे, ती वाचली गेलीच पाहिजे आणि आपल्या मराठी भाषेचा हा अभिमान हा बाळगला गेला पाहिजे. हो की नाही ताई? ये बात है. आणि जशी तू हुकुमाची राणी झालेली आहेस तशी शुभ्रा झालेली आहे हुकुमाची राजकन्या. त्यामुळे तिला मिळतोय केव. ओके, आता मिळालं ना सगळं तुला? नाही. आता अजून काय हवंय तुला? काय ते टेबल? नाही, स्कूटर. स्कूटर? अच्छा, ती सायकल हवी आहे हां, का? मला पण पाहिजे. तुला पण पाहिजे? तुला पण पाहिजे? ती तुझीच आहे बाळा, तुझ्याच हक्काची आहे. जा बिंदास घे ती सायकल. आजच्या भागामध्ये सुद्धा माझ्या सगळ्या भाचे कंपनीने अगदी कल्ला केलेला आहे. म्हणजे मामाचा खजिना लुटून नेलेला आहे आणि मामाला भरपूर आनंद दिलेला आहे. तेव्हा ह्याच आनंदासाठी आपण भेटूया पुढच्या भागात तुमच्या धमाकेदार आणि मजेशीर कार्यक्रमात ज्याचं नाव आहे 16 सख्यांचा कल्ला माय लेकरांचा. सोहळा सख्यांचा.